महानगरपालिकेतील विविध विभागांच्या कामकाजात मोठे फेरबदल करत आयुक्त अमोल येडगे यांनी सोमवारी रात्री आदेश उशिरा काढले आहेत। नगररचना, मालमत्ता, बीओटी, गुंठेवारी, उद्यान, अग्निशमन आदी महत्त्वाच्या विभागांच्या जबाबदाऱ्यांची नव्याने विभागणी करण्यात आली आहे। नगररचना विभागाने प्रभारी उपअभियंता म्हणून संजय चामले यांच्याकडे पुन्हा पदभार देण्यात आला आहे, तर उपायुक्त अपर्णा थेटे यांच्याकडील मालमत्ता आणि बीओटी विभाग काढून त्यांची जबाबदारी विकास नवाळे यांच्याकडे देण्यात आली आहे। याशिवाय धनादेशांवर स्वाक्षरी करण्याचे अधिकार उपायुक्त अभय प्रामाणिक यांच्याकडे सोपवण्यात आले असून नंदकिशोर भोंबे यांना या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले। महानगरपालिकेत शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी आणि पदोन्नती असलेले मनपा अधिकारी यांच्यात महत्त्वाच्या विभागांच्या वाटपावरून अनेक वर्षांपासून नाराजी आहे। महत्त्वाची खाती नियुक्तीवरील अधिकाऱ्यांकडेच दिली जात असल्याची भावना महानगरपालिका अधिकाऱ्यांमध्ये असून अनुभवी अधिकाऱ्यांना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले जात असल्याची चर्चा आहे। नव्या आदेशानंतर या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे। आयुक्त अमोल येडगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच विभाग प्रमुखांच्या जबाबदाऱ्यांमध्ये मोठे बदल केले। त्यात मालमत्ता आणि बीओटी या दोनही महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी विकास नवाळे यांच्याकडे सोपवण्यात आल्याने प्रशासनात विविध चर्चांना उधाण आले। दरम्यान अपर्णा थेटे यांच्याकडे निवडणूक आणि जनगणना, विधी, समाज विकास, ग्रंथालय, NULM, माहिती आणि तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, मध्यवर्ती भंडार आणि PMY हे विभाग कायम ठेवण्यात आले आहेत। महानगरपालिकेत स्वतंत्र गुंठेवारी कक्ष स्थापन करण्यात आला असून शाखा प्रमुख म्हणून बळीराम बोंबले आणि अक्षय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे। झोन 1 ते 5 मधील कामकाजाची जबाबदारी नगर रचनाकार कौस्तुभ भावे यांच्याकडे, तर झोन 6 ते 10 ची जबाबदारी प्रभारी अभियंता संजय चामले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। प्रभारी उपअभियंता पूजा भोगे यांच्याकडे इमारत विभागासह मालमत्ता आणि बीओटी या विभागांचाही अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे।